नमस्कार. आत्ता मला ही एक कथा आठवली. असं म्हणतात की ही खरोखर घडलेली गोष्ट आहे. पण पुष्कळ वर्षापूर्वी साधारण 50 वर्ष झाली असतील. 50 वर्षापूर्वीची ही खरोखर घडलेली गोष्ट आहे. ती मला एकदम आठवली आणि ती मी आता आपल्याला सांगतो. मित्र कंपनीतून अशी ऐकलेली. तर एक छोटंसं शहर, कुठं आपलं बीड, परळी वगैरे आपलं, तिथे एक मोठा पर्वत होता. त्या गावामध्ये जे कोणतं असेल कोणी ठिकाणी. आता आपल्या परळीचा कसा मेरू पर्वत आहे, परळी वैद्यनाथला. आता तो मेरू पर्वत तो राहिलाच नाही. तिथं आता सरकारी ऑफिस वगैरे झाले, बाग बगीचा झालेत. लोक तिथं संध्याकाळी मागून एक मेन रोड केला, तिकडून फिरायला जातात. आता पुष्कळ हे झाले, आता कोणाला भीती वाटत नाही. तर तसं त्या गावामध्ये एक पर्वत होता आणि साधारण 50 वर्षापूर्वी त्या पर्वतावर रात्रीच्या वेळेला कोणी जात नसायचं. तिथं भूत आहे अशी लोकांची एक, म्हणजे तिथं अफवा पसरली होती त्या गावात, की रात्री इथं भूत असतं म्हणे. तर तशी शर्यत एकदा लागली काही लोकांमध्ये, 7-8 जणांचं टोळकं आपलं. तर ते म्हणले, बाबा रात्री 2 वाजता त्या पर्वतावर जायचं आणि खिळा ठोकून यायचं खाली जमिनीत. खिळा ठोकून यायचं. मग तो कोणती जागा काय नाही हे पाहण्यासाठी ते सगळेजणं त्या पर्वतावर एकदा गेले चढून. तिथं त्यांनी मोठ्या आपल्या खडून वगैरे डार्क लाईन अशी सर्कल काढलं. सगळ्यांनी 7-8 जण होते ती कंपनी. तिथं सर्कल काढलं आणि म्हणले, हे सर्कल आपण केले खूण म्हणून. तर म्हणजे आज रात्री ह्या सर्कलच्या मध्यभागी एक मोठा जाड खिळा जमिनीमध्ये ठोकायचा. म्हणजे उद्या सकाळी आम्ही येऊन ते पाहू, कोण शर्यत जिंकतो काय नाही. 5,000 रुपयाची बीट लागली. कोणीही म्हणे, तेवढी हिंमत करायची. एकट्याने यायचं रात्री 2 वाजता त्या जमिनीमध्ये, त्या सर्कलच्यामध्ये बरोबर खिळा ठोकायचा आणि सकाळी आम्ही येऊन पाहणार, 5,000 रुपये त्याने घ्यायचे. तर एक जण महाराज तयार झाले. तो तसा थोडाफार बोल्ड होता बाकीच्यांपेक्षा. त्याला 5,000 रुपयाचे लालूच लागले. तो म्हणला, ठीक आहे, मी 2 खिळा ठोकून येतो. मग त्यानं ते हातोडी खिळा वगैरे त्याला दिलं. मग रात्रीच्या वेळेस सगळीकडं निर्वाह झाल्यानंतर हा तिथे गेला. आणि त्याला भीती वाटायला लागली, कारण भूताचं नाव ऐकलं होतं ह्या पर्वतावर भूत आहे म्हणून. तर तिथे गेल्यानंतर त्यानं ते तिकडं पाहिलं, त्या झाडाच्या जवळ कुठे सर्कल ओळखू आलं त्याला. तिथं त्यानं ते खिळा काढला, हातोडा घेतला आणि तो त्या सर्कलच्या मध्यभागी खिळ्यानं ठोकू लागला. आता हा खिळा जमिनीत थोडा घातला की पक्का बसणार आणि उद्या सकाळी बाकीचे लोक येऊन पाहणार, आपल्याला 5,000 रुपये मिळणार, असं स्वप्न तो बघायला लागला. तर त्यानं ते खिळा ठोकायलापर्यंत. तर ठोकताना आपण गंमत काय झाली बरं का, ठोकताना म्हणा किंवा घाईघाईत म्हणा, टेन्शनमध्ये म्हणा, त्यानं जे धोतर नेसलं होतं, त्या धोतराचा एक भाग, एक काचा म्हणा किंवा काठ म्हणा, धोतराचा काही पोर्शन थोडासा, तो त्या खिळ्याच्या बरोबर धोतरामध्ये अडकला आणि ते खिळ्याबरोबर तो धोतराचा भागही जमिनीत गेला. आलं का लक्षात? त्या धोतराचा पोर्शन थोडा, त्याला अंधारात काही कळालं नाही. खिळा त्यानं घेतला आणि असं मारला खाली, तर त्यामुळे धोतर थोडंसं अडकलं. धोतराचा काठ त्याच्याबरोबर गेला मध्ये जमिनीत. ह्याला काय कळायलं? त्याने खिळा ठोकला. वा म्हणे, आता निघायचं. त्याला तर भीती वाटायला लागली, धाकधूक व्हायला. शेवटी भूताची भावना. तो असं उठायला गेला, पण कसं काय, त्याला उठताच येईना. धोतरमध्ये अडकलं होतं. त्याला काय माहिती, हा जाम घाबरला. ह्याला वाटलं आपल्या भूतानं धरलं. रात्रीचे 2 वाजले, आपण खिळा जमिनीत ठोकला आणि उठायला गेलो तर भूतानं आपलं धरलं. तो इतका महाभयंकर प्रकारे तो म्हणजे अतिशय घाबरला की मोठ्याने किंचाळे म्हणून तो तिथंच म्हणजे हार्ट फेलनं गेला तो. तिकडं खाली यायची मग तर वाट पाहायला लागले, बाजूला पटकून, हा अजून कसा येईन. मग सकाळी 5:30-5:30ला जसं मॉर्निंग वॉक असतो, तर हे 7-8 जण गेले आणि तिथं जाऊन पाहिलं तर काय, त्यांना हा तिथं पडलेला दिसला, मरून पडला होता. त्यांनी कसं काय पाहिलं गेलं, मग त्यांना ते कळालं प्रॉब्लेम काय झाला होता. धोत्रामध्ये ह्याचा खिळा अडकला
आणि ते खेळ्याबरोबर धोतरे जमिनीत गेल्यामुळे ह्याला उठता आलं नाही, हे बाकीच्यांना कळालं. नाहीतर हा शर्यत जिंकला होता, पण ह्याच्या घाईघाईमुळं तो हरला. आणि रात्रीची 2 वाजण्याची वेळ, सुनसान, कुठं काहीच नाही, आणि तिथं भूत आहे अशी कल्पना, ह्या सगळ्या ह्यानं तो घाबरला आणि गेला, हे त्यांना कळालं. तर ह्या गोष्टीचं तात्पर्य असं की काही वेळेस माणसं अकारण आपला जीव धोक्यात घालतात.